तुम्ही हसलात तर ते जळतील, तुम्ही रडलात तर ते हसतील, काही गमावलं तर दरिद्री म्हणतील, काही कमावलं तर चोरी म्हणतील, पुढे निघालात तर मागे ओढतील, मागे राहिलात तर टोमणे मारतील, स्वतःसाठी जगलात तर स्वार्थी म्हणतील, परीक्षा पास झालात तर कॉपी बहाद्दर म्हणतील, घर गाडी घेतली तर कर्जबाजारी म्हणतील, कौतुक केलं तर छान म्हणतील, दुसऱ्याच्या उणीवा दाखवल्या तर जा म्हणतील, काही केलं तर काय केलं म्हणतील, लोक काय म्हणतील. लोक काय म्हणतील हा नकारात्मक विचार टाळण्यासाठी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो. मला खात्री आहे हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर तुमच्या मनात लोक काय म्हणतील हा विचार कधीच येणार नाही. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल आतापर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर पटकन सबस्क्राइब करून घ्या. चला तर मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो तुम्हाला हवं तसं जगा, जगाचा विचार अजिबात करू नका. ते काय काहीही म्हणतच राहणार. बऱ्याच जणांचा तर लोक काय म्हणतील हा यशातला जणू अडथळाच बनलाय. मित्रांनो बरेच लोक असे आहेत की जे लोक काय म्हणतील या भीतीने कोणत्याही कामाला सुरुवातच करत नाहीत. त्यांना स्वतःपेक्षा लोकांना काय वाटेल याचीच काळजी जास्त असते. मी एखाद्या कामाला सुरुवात केली आणि त्यात अपयश आलं तर माझी निंदा करतील, माझा अपमान होईल, सगळे मला हसतील. अगदी याच भावना तुमच्यातला आत्मविश्वास कधी जागवू शकत नाही. त्यासाठीच स्वतःवर विश्वास हवा. रस्त्याने चालताना आजूबाजूला कोणीच नाही, मी एकटाच आहे असे मनाला सांगायलाच हवे. रस्त्याने चालताना मनमुराद आनंद घ्या. शेवटी ज्या ठिकाणी पोहोचायचे आहे ते कधी येईल हे कळणारही नाही. अगदी तसंच मित्रांनो तुम्ही जे करू शकतात त्याची सुरुवात करा. जवळच्या कोणत्याच व्यक्तीचा विचार करू नका. तयारी चालूच ठेवा. अपयश आलं तरी प्रयत्न करतच राहा आणि एक दिवस प्रामाणिक प्रयत्नाचं फळ तुम्हाला नक्की मिळेल. लोक काय म्हणतील हा एकच विचार सतत करत बसलात तर तुम्ही कामाला सुरुवातच करू शकत नाही. कारण नकारात्मक भावनेने तुमच्या प्रयत्नांचे पंख आधीच छाटलेले असतात. स्वतःला ओळखा, आपल्या क्षमता ओळखा, आपली आवड ओळखा. आपण काय व्यवस्थित करू शकतो हे आधी शोधा. त्यानंतर जे काम स्वीकारलं त्यात स्वतःला झोकून द्या. परिणामांची चिंता अजिबात करू नका. अपयश आलं तरी मुंगीसारखं ध्येय गाठायला शिका. मित्रांनो हे जग निंदा करणाऱ्यांनी जास्त प्रमाणात भरलेलं आहे. म्हणूनच म्हणतात ना निंदकाचे घर असावे शेजारी. पण निंदा केली म्हणून आपण खचून जायला नको. या उलट त्या निंदेचं उत्तर समोरच्याला आपले ध्येय गाठूनच द्यायला हवे. जगाच्या पाठीवर तुमची निंदा व स्तुती स्वतःच बना. मग जगाने काहीही म्हटलं तरी काहीच फरक पडणार नाही. स्वतःच्या आत्मविश्वासाला मित्रांनो जागे करा. मग पहा लोक काय म्हणतील याचा तुमच्यावर कधीच काहीच परिणाम होणार नाही. धन्यवाद मित्रांनो. आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि हो आपलं जीवन एक रंगमंच हे चॅनल सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. थँक्यू फ्रेंड्स.